या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत खूप काही मोठे मोठे खुलासे झाले, त्यामुळे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला सगळं काही कळेल की नेमका आका कोण आणि बोका कोण. माझा जिल्हा आणि माझी माती बदनाम केली जाते, दुश्मनी माझ्यासोबत. तर धनंजय मुंडे साहेब, तुमच्यासोबत दुश्मनी नाहीये, नाही जात बदनाम झाली, नाही माती बदनाम झाली, जिल्हा बदनाम झालाय. तुमच्यामुळे तुम्ही बदनाम झालात, तुमच्यामुळे जात बदनाम झाली, तुमच्यामुळे माती आणि जिल्हा बदनाम झाला. आणि ज्या वेळेला तुम्ही जातीला घेऊन पडताय त्यावेळेला माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत. स्वर्गीय महादेव मुंडे हे कोणत्या जातीचे आहेत? स्वर्गीय बापू आंधळे यांची हत्या घडून बबनभाऊ गीतेंना तुम्ही जेलमध्ये घातलंय आणि त्या लोकांना जेलमध्ये घातलंय. हत्या करणारे आजही बाहेर फिरतायत. हे कोणत्या जातीचे आहेत? सदैव सातबाई, प्रकाश मुंडे, अप्पा राख, शिवराज बांगर, बाळा बांगर ही लोक कोणत्या जातीची आहेत? तुम्ही अन्याय करताना कधीही कुणाची जात पाहिलेली नाही. आज तुमच्यावर वेळ आल्यानंतर तुम्ही जातीचं पांघरून घेताय. माझी जात ही वारकरी संप्रदायाची जात आहे, मेहनती जात आहे. तुमच्यामुळे आणि तुमच्या 5-10% लाभार्थ्यामुळे आज माझी जात बदनाम होते, याचं मला दुर्दैव वाटतंय. परंतु तुम्ही जातीचं पांघरून घेऊन तुम्ही जे कृष्णकृत्य केलेत त्याला झाकण्याचा प्रयत्न करू नका. भाऊ गीते जे आहेत, बबनभाऊ गीते हे विधानसभेचे होऊ घातलेले उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे. त्यांना कुठल्या ना कुठल्या खुनात गोवायचं अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न होते. स्वर्गीय महादेव मुंडेंच्या खुनामध्ये सुद्धा बबन गीते आणि राजाभाऊ फड यांचं नाव घ्यावं यासाठी त्या कुटुंबाला प्रेशराईज केलं होतं पोलिसांनी आणि ह्या वाल्मिक कराडने सुद्धा. आणि मग त्याच्यामध्ये महादेव मुंडेच्या कुटुंबाने सांगितलं की आम्ही खोटं नाव कोणाचं घेणार नाही, कुणाचं आम्ही वाईट करणार नाही. मग त्याच्यानंतर बापू आंधळे हा गरीब वंजारी समाजातला पोरगा, ज्याच्या पाठीमागे कुणी नाही, त्याचं कुटुंब लहान आहे, आई वडील वृद्ध आहेत, त्या बापू आंधळेची हत्या महादेव गीतेच्या दारात जाऊन गोट्या गीते आणि या सगळ्या गँगनी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून केली. आणि त्या गुन्ह्यामध्ये ज्या महादेव गीतेला गोळ्या घातल्यात तो जेलमध्ये, बबनभाऊ गीते आता फरार आहे. आणि ही जी हत्या आहे केवळ आणि केवळ बबनभाऊ गीतेला जेलमध्ये घालण्यासाठी, तो विधानसभेला आपल्याला अडवा येईल या भीतीतून केलेली आहे. आणि आमची मागणी आहे की SIT नेमून या खुनाची फेरचौकशी झाली पाहिजे. कारण खुनानंतर बापू आंधळेच्या कुटुंबातल्या एकाही माणसाचं स्टेटमेंट पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं नाही. फिर्यादीमध्ये त्याच्यामध्ये बापू आंधळे नाही. गोट्या गीते नावाचा सिरियल किलर या सगळ्या गुन्ह्यामध्ये त्याचा संबंध आहे. त्या गोट्या गीतेला याच्यामध्ये फिर्यादी केलंय. महादेव गीतेने सुद्धा फिर्याद दिली, त्यात वाल्मिक कराडचं नाव होतं. परंतु पोलिसांनी सोयीस्कररित्या त्याचं नाव घेताना वाल्मिकांना घेतलं आणि त्या संशयाचा फायदा देऊन वाल्मिक कराडचं नाव त्या FIR मधून वगळलंय. आमचा परळी पोलिसावरती अजिबात भरोसा नाही. आमचा भरोसा हा कुमावत साहेबावरती आहे, आमचा भरोसा हा कावत साहेबावरती आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही पंकज कुमावत साहेबांची SIT या सगळ्या परळीच्या प्रकरणामध्ये नेमा अशी मागणी केलेली. निश्चितपणे त्या मागणीला मुख्यमंत्री साहेब सकारात्मक प्रतिसाद देतील. आणि जर नाही मिळाला तर रस्त्यावरची लढाई आणि समाजाच्या न्यायालयात सुद्धा आम्ही या विषयामध्ये. आंधळेचं कुणाशीही वैर नव्हतं. बापू आंधळे हा बबनभाऊ गीतेचा कार्यकर्ता होता. अनेक बबनभाऊचे कार्यकर्ते पुन्हा वाल्मिक कराडकडे गेले. जे गेले नाहीत त्यांचे हातपाय तोडले, त्यांचे केसेस नाहीत, त्यांचं काही दाखल झालं नाही. आणि मग बापू आंधळे कुणाला तरी मारायचंय, मग असा व्यक्ती मारायचा की ज्याच्या पाठीमागे आपल्याला प्रश्न विचारणारं कुणी नाही. म्हणून बापू आंधळे सारख्या एका गरीब वंजारी समाजातल्या तरुण सरपंचाची हत्या घडून आणली बबन गीतेंना केसमध्ये गुंतवण्यासाठी.